लग्न एकदाच होतं ना ग, मग मी घेते ना लोन, मिळतंय मला. लोकांनी गळ्यात सोन्याची चैन घातली ना की आपण सुतळी घालायची आणि सुतळीने आपला गळा कापून काढायचा. आणि जास्त हप्ता नाहीये, 22,000च आहे. 5 वर्षात फिटेल सगळा. पण ग्रँड वेडिंग करूया यार. तू 50 लाखाचं घे, आपण अख्ख्या गावाला जेवण वाटूया, अख्ख्या गावाला सगळं आयतार बस्ता देऊ, त्यांना गाडी देऊ, सगळं देऊ. तुझं लग्न असं ग्रँड कशाला, डबल ग्रँड करू. मला ना 1-1.5 लाखाचा घागरा हवाय. माझ्या सगळ्या फ्रेंड्स येणार आहेत, त्या काय म्हणतील, हिने कसलं लग्न केलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा ते पैसे फेडायची वेळ येईल ना, तुला आठवेल तू कोणासाठी काय काय केलंय आणि अशी रडशील ना. त्याच्यापेक्षा आपल्याकडे जेवढं आहे ना त्याच्यात माणसाने सुखी राहावं. प्लीज आई, प्लीज. लग्न एकदाच होतं, पण ते जे आयुष्यभरासाठी आपण प्रॉब्लेम घेऊन जातो ना, ते नाही घेऊन जायचं. तू दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी व्हायला चालली आहेस ना, तिथे गेल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये हे असे 100 प्रॉब्लेम घेऊन नाही जगायचं. माणसाने थोडंच करायचं, पण आनंदी राहायचं. आणि लोन म्हणालं तरी हा दुसऱ्याचा पैसा असतो ना. आपल्या पैशात खुशी मिळते. दुसऱ्याचा पैसा असेल ना तर त्यांना टेन्शनच येत. मग मी काय म्हणते, तेच कर्ज जर मी माझ्या घरासाठी घेतलं तर. हा, घर घे ना, ती एक इन्व्हेस्टमेंटच झाली. तो सगळा पैसा इथे लाव. अगं, आज येतील का लोक लग्नाला, उद्या पुन्हा नाव ठेवतील, जेवणच असं होतं, कपडेच असे होते, मुलगी कशी दिसत होती, तिचा मेकअप किती घाण झाला होता, मेहंदी किती घाण झाली होती. लोकांना फक्त बोलायला चान्सच लागतो. बरोबर आहे गाई, पण आपल्या हातात असतं आपण कुठे पैसे घालायचे आणि कुठे इन्व्हेस्ट करायचं. सो एकदा चांगला विचार कर.